मित्रांनो, संपूर्ण शाकाहारी गाव अशी ओळख असलेलं सांगली जिल्ह्यातील रेणावी गाव तुम्हाला माहिती आहे का? पण एवढी एकच ओळख या गावाची नाही बरं का. या गावामध्ये दरवर्षी भरणाऱ्या साहित्य संमेलनामुळेही हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. श्रीमती शहाबाई यादव यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे साहित्य संमेलन दरवर्षी भरवले जाते. शहाबाई यादव यांना प्रति बहिणाबाई म्हणून ओळखलं जायचं. अशिक्षित असूनही मानवी जीवनावर आधारित अत्यंत सुरेख कविता त्या रचायच्या. अंतरीच्या कविता हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह. श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक साहित्य कला विकास मंच रेणावी आणि अमृतवेल ग्राम विकास प्रबोधिनीचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र पवार हे संमेलन भरवतात. या संमेलनामधील बाल साहित्य मंचावरून अनेक लहान मुले आपल्या कथा, कविता, चारोळ्या सादर करतात. साहित्याचं बीज लहान वयापासूनच यांच्यामध्ये रुजवलं जावं हा यामागचा हेतू. या मुलांच्या रचना ऐकणं व ते सादर करताना पाहणं ही एक पर्वणी असते. या वर्षीच्या बाल साहित्य मंचाच्या अध्यक्षा होत्या सुप्रसिद्ध लेखिका वर्षा चौगुले. 23व्या रेणावी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे सर. काकडे सरांनी सर्वप्रथम पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. खेळून ठेवणाऱ्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी पाश्चात्य साहित्य व भारतीय साहित्य यातील फरक स्पष्ट करून सांगितला. पाश्चात्य साहित्य हे विचारांवर अवलंबून आहे व भारतीय साहित्य हे अनुभवांवर अवलंबून आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी असे संत सज्जन सांगतात, असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केले. संमेलनाध्यक्ष संदीप माळवी सर म्हणाले, साहित्य हे जीवनाला दिशा देते. संत साहित्य हे अजरामर साहित्य आहे. संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर M.S. देशमुख सर यांनी ग्रामीण अर्थकारण व तरुणाई समोरील आव्हाने याचा आढावा घेतला. या वर्षीच्या श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी होते सुभद्रा गायकवाड लेंगरे, सुरेश चव्हाण बलवडी, अनिल पाटील जयसिंगपूर. तसेच कविवर्य चंद्रकांत देशमुख हे साहित्य सेवा पुरस्काराचे मानकरी होते अशोक पवार कडेगाव, चंदना लोखंडे विटा व अरुणा चव्हाण आटपाडी. प्राध्यापक ठिगळे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. काकडे सरांनी ग्रामस्थ व साहित्यिकांशी संवाद साधला व प्रज्ञा खताळ व माझे सूत्रसंचालनासाठी कौतुक केले. यानंतर संपन्न झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते शिवाजी बंडगर सर. उपस्थित सर्व कवींनी आपल्या अत्यंत सुरेख रचना सादर केल्या. रेणावी सारखी साहित्य संमेलने आपल्या महाराष्ट्रात जागोजागी झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का हो? मला कमेंटमध्ये सांगा.